शिराळा तालुक्यातील मळदूर खालील धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या 57 वर्षापासून असलेल्या मागणीला आखरे न्याय मिळवून दिला आहे. येथील 200 एकर जमीन कब्जे हक्काने सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या नावावर तातडीने 10 दिवसात करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मळदूर धनगरवाडा आणि विनोबाग्राम 1967 पासून प्रामुख्याने हा विषय फार महत्वाचा, मात्र वन खात्याच्या नोंदीमुळे फार अडचणीचा होत होता. शिवाजीराव नाईक आप्पा 95 ला आमदार झाले आणि त्यानंतर ह्या विषयानं खऱ्या अर्थानं गती घेतली. मात्र वन खात्याचं नाव उतार्यावरती असल्यामुळं महसूल अधिकारी किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी त्यांचं फार मोठी त्याला मर्यादा येत होती आणि त्यामुळं हा विषय फार क्लिष्ट बनला होता. मात्र जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि आपल्या विभागाचे प्राण श्रीनिवास अर्जुन यांनी फार चांगल्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि कायदेशीर बाजू क्लिअर करण्याचं काम या दोघांच्यामुळे शक्य झालं. यांनी प्रामुख्यानं या विषयामध्ये फार चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं आणि कायदेशीर बाजूनं चांगला अभ्यास करून उतार्यावर वन खात्याचं नाव तिने काढलं आणि महाराष्ट्र शासन आणि संबंधित आमच्या शेतकऱ्यांचं नावं फक्त त्या ठिकाणी राहिली आणि त्यामुळं आम्हाला नवीन एक आशा निर्माण झाली की आता याच्यामधून काहीतरी मार्ग निघू शकतो. आणि हरवा अजितदादा, दिलीप वळसे पाटील, महसूल सचिव, सहकार सचिव आणि कलेक्टर प्राण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि एक चांगला निकाल, फार वर्ष त्या लोकांच्यावरती जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्याचं काम त्या मीटिंगनं प्रामुख्याने केलं. शिवाजीराव नाईक आप्पा आणि मी फार वर्ष या विषयाचा पाठपुरावा आम्ही दोघं करत होतो. मात्र उशिराना का होईना पण ह्या अड्याला चांगल्या पद्धतीने यश आलं आणि नजीकच्या काळामध्ये 7/12 वरती फक्त तिथल्या शेतकऱ्यांची नावं राहतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी निश्चित. मळदूर धनगरवाडा आणि विनोबाग्रामच्या शेतकऱ्यांचा जवळपास गेल्या 2 पिढ्यापासून प्रश्न हा होता की त्यांच्या असणाऱ्या सगळ्या शेतजमिनी वन विभागाच्या नावावर असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कुठलाही शासकीय लाभ मिळत नव्हता. नुकसान झालं तर त्याचं काही भरपाई मिळत नव्हती, बँकेचं कर्ज मिळत नव्हतं आणि त्यासाठी ते शेतकरी गेली अनेक वर्ष सातत्यानं भांडत होते, मागणी करत होते, आंदोलन करत होते की वन विभागाचं नाव कमी होऊन आमच्या नावावर या जमिनी लागाव्यात. 1967 ला तसा आदेश झालेला होता, परंतु आदेश होऊनही त्या शेतकऱ्यांची नावं काही त्या जमिनीवर येत नव्हती. भाऊनी गेले जवळपास 1.5-2 वर्ष सातत्यानं या प्रश्नाचा पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांच्या स्तरावर बैठका झाल्या, वन विभागाच्या, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर झाल्या, अनेक चर्चा झाल्या आणि सुदैवानं आता हा प्रश्न संपुष्टात आला, सुटला आणि मंत्रालयामध्ये जी परवा बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय होऊन या जमिनी पूर्णपणे त्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा आदेश अजितदादांनी दिला. एक खूप वर्षाचं त्या शेतकऱ्यांचं सगळ्या स्वप्न हे साकार होतंय आणि त्याचं आज खरोखर आम्हाला सगळ्यांना समाधान.